हा चला, मी काही मोटिवेशनल स्पीकर नाही. मी जे आयुष्यात केले, आयुष्यात म्हणे जानेवारीपासून आता जुलैपर्यंत आपण वर्षाच्या मध्यापर्यंत आलेलो आहोत. काही गोष्टी, काही सवयी पाळल्या गेल्यात ज्याच्यामुळे मला कमाल रिझल्ट्स मिळालेले आहेत. मी आनंदी आहे, हेल्दी आहे, काम खूप छान चाललंय. त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या. आणि बोले तैसा चाले, आधी मी करून बघितलं आणि मला असं वाटलं की आता तुमच्याबरोबर बसून छान व्हिडिओ करावा. या सवयींचा तुम्हाला पण फायदा होईल. शेवटची सवय जरा जास्तच वियर्ड आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नंबर 1, आपल्या शरीरातली आपल्याला न आवडणारी गोष्ट फायनली बदलणे. त्याचं कारण असं, आपण हेल्दी होणं, व्यायाम करणं, खाण्याची छान छान गोष्टी पाळणं, हे आयुष्यभराचा प्रवास आहे, बरोबर. पण याच्या दरम्यान आपल्याला काही गोष्टी तरी सुद्धा सुटून जातात, राहून जातात, किंवा त्याच्या वेदना सुरू होतात आणि ना आपण त्याला प्राधान्य देत नाही. आणि ती अशी गोष्ट असते ना, ती इतकी ठळक गोष्ट असते, कारण रोजच्या आयुष्यात सगळ्यात जवळ आपल्याला काय असेल तर शरीर आहे, बरोबर. आणि आपण रोज ते वापरतोय. आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे किती सेटबॅक मिळतोय, म्हणजे आपल्या ऊर्जेवरती परिणाम होतोय, आपल्याला मूडवरती आपला परिणाम होतोय, आपल्या नात्यांवरती आपला परिणाम होतोय, आपल्याला चांगले विचार येत नाहीयेत, आपल्याला चिडचिड होतीये, आपण सतत नाखुश असतो. ह्याचं कारण कुठेतरी काहीतरी याच्यामध्येच असतं खूप वेळा. आणि ते शारीरिक जे कारण असतं ना, ते शोधून काढलं जात नाही. आणि त्याच्या उलट जानेवारी महिन्यामध्ये नवीन नवीन न्यू इयर रेझोल्युशन्स मात्र केले जातात. याच्यामध्ये मी पण आहे. उजवा खांदा प्रचंड दुखत होता. याच्यामध्ये 1.5 ते पावणे 2 वर्ष गेली. काय होतंय तेच कळेना. तो उजवा हात आपला पूर्णपणे हालत नाही, मागेपर्यंत जात नाही. एवढ्या लहान वयामध्ये आपल्याला अशा गोष्टींमधून आपण जातोय, तरी त्याची चालढकल करणे. आणि मला माहिती आहे, अशा माझ्यासारख्या खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी असतील ज्या आता व्हिडिओ बघतात. कंबर दुखते, पावलं दुखतात, त्वचेचं काहीतरी आपल्याला आवडत नाही, पण त्याच्याविषयी फक्त चर्चा होते, अटेन्शन आपण घेतो. कुठेतरी व्हिक्टिमहुड, मी ग बाई बिचारी, हे सेलिब्रेट केलं जाते. आणि त्या प्रॉब्लेमवरती मात्र परमनंटली आपण त्याची ट्रीटमेंट घेत नाही आहोत. फार काही नाही झालेलं तर ते कॅल्सिफिकेशन नावाचा प्रकार असतो, की कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागतं. पूर्णपणे वळणं वापरणं त्याच्यावरती मर्यादा येतात. आणि ती ट्रीटमेंट मी फायनली घेतली आणि म्हणून नीट नंबर 1ही म्हणता येईल मला. आणि हे मी ॲड्रेस केल्यामुळे या मधल्या वर्षामध्ये माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे जे खुपतंय दुखतंय ते पटापट त्याच्यावरती उपाय केला पाहिजे, ना की त्याच्याविषयी कंप्लेंट करत रडत बसलं पाहिजे. लगेच हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला पण तुमच्या शरीरातली ज्याच्याविषयी तुम्ही नाखुश आहात लगेच लिहून काढा. 2025 हे वर्ष 31 डिसेंबर याच्या आत आपल्याला ते बरं करायचं. नंबर 2, अनावश्यक गोष्टी देऊन टाकणे, घराबाहेर त्यांना हाकलवणे. ज्या गोष्टी रिपेअर करायच्यात त्या रिपेअर करून आणायच्या, त्याला छान करायचं, वापरायला लागायचं. दुसरं, ज्या गोष्टी रिपेअरिंगच्या पलीकडे गेल्या आहेत, कचराच आहे तो टाकून द्यायचा. आणि तिसरं, मधली गोष्ट, आपल्याला नाही लागणार आहे पण कचऱ्यातही द्यावं असं वाटत नाहीये, दुसऱ्याला देऊन टाकणे, डोनेट करणे. ह्या 3 गोष्टी याला म्हणतात इंग्रजीमध्ये डिक्लटरिंग. आणि हे मी दर शनिवार रविवार करत आली आहे. आपल्या कपाटामध्ये, आपल्या किचनमध्ये, आपल्या फ्रीजमध्ये, आपल्या घरामध्ये इतकी कचरा कुंडी करून ठेवलेली असते. आपण कधीतरी हे लागेल म्हणून, कुणीतरी काहीतरी दिलंय, ते इमोशनल आहे, ते लागणार नाही आहे तरी म्हणून इतका पसारा आपल्या घरामध्ये असतो. आणि आपल्या आसपासचा परिसर जेव्हा आवरलेला नाही, स्वच्छ नाही, स्पेस नाही, तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा स्पेस उरत नाही. व्हिज्युअल फटिग नावाचा एक प्रकार असतो. आयुष्यात 2च गोष्टींपैकी एकच गोष्ट मिळते. लक्षात ठेवा माझं वाक्य, पूर्ण व्हिडिओमध्ये काही नाही घेतलं, ही गोष्ट वाक्य लक्षात ठेवा. एकतर जागा नाहीतर नवीन वस्तू, दोन्ही मिळत नसतं. ओके, सो जागा करा, तर आयुष्यात छान छान नवीन नवीन गोष्टी, लक्ष्मी येईल. जुन्या गोष्टी, न लागणाऱ्या गोष्टी, याची जागा काढा. होर्डरिंग हा एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. सतत सगळं साठवत ठेवायचं आणि ते बजबजलेलं घाणेरडं घर ठेवणं, हे एक प्रकारचं तुमच्या घरच्यांसाठी आणि तुमच्यासाठी मानसिक दृष्ट्या आजार आहे हा एक. तर तो प्लीज तो क्युअर करूयात आपण. आणि हे मला माहिती नव्हतं, माझ्याकडून होत होतं आणि हे केल्यानं मी खूप खूप आनंदात, त्या गोष्टी पटापट मिळतात. नंबर 3, अर्ध वर्ष संपलंय पण अर्ध वर्ष आहे आपल्याकडे. एक लिस्ट तयार करायची, काय नकोय, हे मला आवडत नाही, ते मला आवडत नाही, हे मला नाही करायचं. ते लिहिलं ना, काय मला पाहिजे हे क्लिअर व्हायला लागतं आपोआप. ही गोल्स शुड बी स्मार्ट. सो SMART. याच्यामधलं सगळ्यात मला आवडणारा शब्द आहे मेजरेबल. मोजता आलं पाहिजे ना. मला वजन वाढवायचं नाही तर हे मोजता येत नाही, बरोबर, ही तुमची इच्छा आहे.
त्याच्यामुळे त्याची सवय नाही लागत आणि त्यामुळे आपण फेल होतो. मग मेजरेबल गोल काय आहे? मला माझ्या इच्छित वजनाच्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. ओके, हां. आता अजून हे पण मेजरेबल नाही आहे. आता याला सवयीत मोडूयात. मग मी काय काय करू शकते? दररोज मी प्रचंड बिझी असते, पण 30 मिनिट एव्हरी सिंगल डे मी व्यायाम करू शकते. आता मोजता येतं की नाही, आकडे आले याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला मोजता यायला लागलं. याला म्हणतात मेजरेबल गोल्स. आता ह्याच्यात रिअलिस्टिक पण असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे, हो की नाही? मग दररोज जमणार आहे का? प्रामाणिकपणे मान्य करावं, आपल्याला आठवड्यातून 4 वेळा जमणार आहे, अर्ध्या अर्ध्या तासाचा व्यायाम. मग ते लिहायचं. हे वाक्य तयार झालं. आता हे मेजरेबल गोल आहे. हे तुम्ही करायचं आहे मध्यात. खरं बोलायचं स्वतःशी, खरंच मोजता आलं पाहिजे ते. नंबर 4, इमोशनल चेकलिस्ट. आपले इमोशन्स, भावना असतात ना, ते सतत बदलत असतात. त्यामुळे त्याच्यावरती आपण खूप रिलाय नाही राहू शकत, खूप अवलंबून नाही राहू शकत. पण ना, जेव्हा जेव्हा आपल्याला कसं तरी होत असतं ना, या कसं तरीला कारण असतं. जिथे परिणाम आहे तिथे कारण असतंच, हा निसर्गाचा नियम आहे. जरा मोबाईल बाजूला सारूयात, एकतर पहिला कॉन्टेंट कन्झ्युम करणं बंद करूयात, थोडे स्क्रीन बाजूला सारूयात, शांत बसूयात. आणि खूप दुर्मिळ होत चालले की आपण चिंतनाला बसत नाही. आपण शांतपणे छान स्वतःशी शेवटचं बोललं पाहिजे. स्वतःला विचारायचं, कसं तरी होतंय, म्हणजे काय होतंय बुवा, काय होतंय, मला मला अस्वस्थ का होतंय, माझी चिडचिड का होतीये, माझी सारखी भांडणं का होत आहेत, मला रागराग का येतोय, शारीरिक काही कारण आहे का, दुखतंय खुपतंय का, काही घरातलं काही आवडत नाही आहे का, आपल्या पार्टनरमधलं काही आपल्याला पटत नाही आहे का, आपल्याला स्वतःमधलं काही आवडत नाही आहे का. शांतपणे त्याच्या मुळाशी जायचं आणि क्लिअर 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 होत जायचं. आणि नेहमी एखाद्या इतक्या अस्वस्थ करणाऱ्या सतत आणि सतत होतंय ना, त्या भावनेच्या मुळाशी एक इतकं स्पेसिफिक कारण सापडतं ना आपल्याला, आणि ते कारण मिळालं, खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. सगळा जो उशीर होतोय ना, याच्यामुळे आपली चिडचिड होते. मग उशीर का होतोय? कारण मिळालं ना, की तुम्हाला कळेल की रोजच्या आयुष्यामध्ये बहुतांश च्या सवयी फॉलो केल्या जात नाहीयेत. त्याच्यामुळे सतत दुःख होतंय आणि रागराग होतोय, आपल्याला आपण आवडत नाही आहोत, अस्वस्थ होतंय. तुम्ही करून बघा खूप साऱ्या गोष्टी. मी तुम्हाला काही काही मेसेजेस इथे दाखवते, विना नाव घेता. नाव घेतलं तरी चालेल, पण खूप जणींनी, मैत्रिणींनी आता लिहायला सुरुवात केली. उलट जी वही मिळेल, जी डायरी मिळेल, जिथे कुठे लिहायला तुम्हाला जमत असेल ते लिहून काढा. स्वतःशी बोलता येत असेल, स्वतःशी बसा. सकाळी बसता ते सकाळी, रात्री तुम्हाला जेव्हा बोलणं महत्त्वाचं, चिंतन महत्त्वाचं. भावनांची चेकलिस्ट मधून अधून, जेव्हा स्पेशली कसं तरी होतंय याचा शोध लावूयात. मुली म्हणून खूप गोष्टी आपल्याला खूप काय काय वाटत असतं, पण ना कमी नको लेखूयात आपण स्वतःला. त्याच्या मुळाशी जाऊ, कारण शोधून काढू, खूप गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागतील. नंबर 5, संध्याकाळ वाया न घालवणे. सकाळपासून आपण कामात असतो आणि आपलं मॅनेजमेंट लय भारी चालू असतं, पण ना संध्याकाळचं प्लॅनिंग होत नाही, रात्रीचं प्लॅनिंग होत नाही काहीच. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण संध्याकाळ व्हायला लागते ना, उगाचच वेळ वाया घालवायला लागतो आपण. आता तो रिलॅक्स्ड वेळ असेल, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत असू, आपल्या आवडणाऱ्या लोकांच्या बरोबर छान वेळ वाया घालवत असू, तर तो चांगला आहे. तो वाया घालवणे असं म्हणताच येणार नाही त्याला. पण तसं पण होत नाही असं माझ्या लक्षात आलं. जितकी प्रॉडक्टिव्ह आणि अप्रतिम मला पाहिजे तशी सकाळ जातीये, दिवस जातोय, तशी संध्याकाळ जात नाहीये. आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या व्हायला लागल्या. उदाहरणार्थ सांगते तुम्हाला, स्किन केअरच्या जगामध्ये एक वेळ सकाळचं तुम्हाला रुटीन पाळता नाही आलं तरी चालेल, रात्रीच्या वेळेला त्वचेची काळजी घेणं याचा प्रचंड फायदा होतो. जे जे तुम्हाला स्किन इन्ग्रेडियंट्स असतात, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात, नव्यानं काहीतरी सिरम्स ट्राय करायचे आहेत, हे सगळे तुम्ही रात्रीचे लावायला पाहिजेत. सनस्क्रीनसुद्धा ब्लॉक करतं, त्याच्यामुळेच तुम्हाला पिंपल्स आणि ॲक्ने बऱ्याचदा येतात ना, ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स. आणि फेसवॉश लावायचा असतोच, पण आपण इतकी संध्याकाळ वाया घालवतो की मग परत जाऊ दे ना, कुठे तोंड धुवा. पण सनस्क्रीनसुद्धा काढायचं असतं. माझी संध्याकाळ उत्तम गेल्यामुळे मला तोच पुढचा पॉईंट सांगायचा होता. मी अतिशय वेळेत झोपायला लागलेले आहे. नंबर 6, मी झोपण्याच्या आधी अजिबात स्क्रीन बघत नाही. याचा फायदा असा झालाय, मला इतकी गाढ झोप लागते, इतकी छान झोप लागते की असं होतं ना आपल्याला उठल्यानंतर की कुठे झोपलोय आपण, किती वाजले, दुपारी की रात्री का संध्याकाळी, इतकी छान झोप आता मला लागते. मुळात आपण जेव्हा कुठची तरी एक्साइटिंग गोष्ट करतो, आपल्या डोळ्यांना एक्साइटिंग गोष्ट देतो आणि त्याच्यानंतर आपण झोपायला जातो, तर आपण शांत व्हायला, काम डाऊन व्हायला परत एकदा आपल्या मनाला, शरीराला, बुद्धीला, विचारांना, डोळ्यांना बराच वेळ जातो. आणि मग आपण आधी काम डाऊन होतो,
विचार थांबतात, तेव्हा आपल्याला झोप लागते आणि मग आपण डीप स्लीपमध्ये जातो. झोपेवरचा वेगळा मी व्हिडिओ केलेला आहे बाई मुद्द्यावर यावरती, त्याची लिंक मी डोक्यावरती देतेच इथे. तो नक्की तुम्ही बघा. त्याच्या मी काय म्हणते तुम्हाला आणखी चांगलं समजेल. किमान 1 तास, आणि 1 तास जमतो बरं का, मला जमला एवढ्या अर्धा वर्ष, तुम्हाला पण जमेल. हे जे इम्पल्स आहे ना आपल्याला सारखं काहीतरी नोटिफिकेशन आणि जणू अख्खं जग थांबणार आहे, इमर्जन्सी झाली आहे म्हणून जे सतत वेड्यासारखे आपण जे स्क्रीन बघत असतो ना, ब्रेन रॉट होईपर्यंत बिंज सर्फिंग करत करत अक्षरशः आपल्या लक्षातही राहत नाही, अशा पद्धतीनं त्या रीला बघणं बंद करा. इतकं स्क्रीन ॲडिक्शन झालंय, ओ माय गॉड. 4 तास स्क्रीन हे ॲव्हरेज झालंय आता, की ओके 4 तास इंस्टाग्राम बघतोस का तू? मी पण. आणि 12-12, 13-13 तास लोक स्क्रीनवरती दिवसात असतातच. 12 तास, 13 तास स्क्रीनवरती, म्हणजे फुल डे तुम्ही स्क्रीनवरती आहात असं लक्षात यायला लागलंय. स्क्रीनचं ॲडिक्शन कमी करणे, स्पेशली झोपण्याच्या आधी. सगळं तुम्ही दिवसभर पण कन्झ्युम करताय, इतके मी डिटेलमध्ये पण जात नाही, पण झोपण्याच्या आधी 1 तास तो तुम्ही मोबाईल बाजूला सारा. काही करा, मज्जा करा, कोणाला तरी कॉल लावा, मस्त पुस्तक वाचा, तुम्हाला चालायला जायचंय गप्पा मारत, मस्त शतपावली होईल, पचेल, मस्त सगळ्या तुमच्या आवडीच्या शांत करणाऱ्या गोष्टी करा आणि मग झोपा. नंबर 7, इतकी वेळेत झोपते मी. याचं महत्त्व मला झोपेचं कळलेलं आहे, कारण 2.5 वर्ष मी नीट झोपलेलं नाही आहे. जेव्हा तुमचं बाळ होतं आणि तुमचं बाळ जेव्हा सलग झोपत नाही, तेव्हा तुम्हाला जी झोपेची किंमत कळते. आता मी निद्रा देवीची फॅन, म्हणजे काही करेन मी. सगळे लोक सकाळी लवकर उठण्यासाठी प्रयत्न करतात. गंमत अशी आहे ना, सकाळी लवकर उठण्याचे प्रयत्न करायलाच नाही लागत. जेव्हा तुम्ही रात्री लवकर झोपता ते दुसऱ्या दिवशीचं आपोआप होतं. तुम्ही जेव्हा रात्रीचे वेळेत झोपायला लागता, तुमचं शरीर जे भरून निघतं, तुमच्या हॉर्मोन्सचं जे बॅलेन्स होतं आणि तुमची त्वचा, माय गॉड, द ब्युटी स्लीप ज्याला म्हणतात, डार्क सर्कल्स मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात. एखादी ट्रीटमेंट ऑफकोर्स बाहेरून लागते जेव्हा खूपच जास्त जागरण. आता मी अडीच वर्ष झोपले नव्हते वेळेत, त्याच्यामुळे जे डॅमेज झाले ते आता डायरेक्ट 6 महिने झोपण्यानं नाही जाणार आहे. त्यामुळे मी ते केमिकल पील अंडर आईचं करून घेतलं. याच्यावरचा वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तो वेगळा करेन नक्की. सगळ्यात लेट आता मी जर कधी झोपत असेल, की एवढी जागली उर्मिला 10:30, मला तुम्ही 2 कोटी जरी 2 कोटी दिले तर कदाचित थोडीशी जागू शकेल मी. कुणी किती पैसे दिले, मुद्दा असा आहे मी अजिबात जागत नाही. माझे केस अप्रतिम झालेले बघितलेले आहेत. माझे म्हणजे हेअर ग्रोथ सिरम आणि त्याचं सगळं ट्रीटमेंट ते चालूच आहे. आजारी पडलात वगैरे तरी तुम्ही खूप लवकर भरून निघताय आणि तुमची प्रतिकारशक्ती चांगली झाली आहे जाणवलं. झोप या गोष्टीला इतकं कमी का हेल्थ इंडस्ट्रीनं महत्त्व दिले? झोप, व्यायाम आणि खाणं हे तुम्ही जेव्हा पाळलत ना, जे काय सुख आहे माझ्यावरून तुम्ही घ्या, कॉपी करा मला आणि 6 महिने करून बघूयात आपण हे, आणि तुम्ही मला डिसेंबरमध्ये सांगाल की किती भारी वाटलं. नंबर 8, आणि हा शेवटचा पॉईंट आहे. तुम्ही आत्तापर्यंत माझा व्हिडिओ जर बघत असाल तर खूप खूप थँक्यू. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय. हा ना खूप वियर्ड मुद्दा आहे. आपल्याला प्रपंच म्हणजे लौकिक अर्थानं रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला जे जॉब, करिअर, नाती, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, आई वडील, घरदार, हे जे सगळं आहे, जन्माला आल्यानंतर जे सगळं प्रपंच सुरू होतं आपोआप. जसजसा काळ जातोय, वेळ जातोय, वय वाढतंय, प्रगती होत जाते, पैसे येत जातात, आपण चांगलं करत राहतो, तसं वाढतच जातं. आणि ते म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या, आणि जबाबदाऱ्यांपेक्षा सुद्धा गांभीर्य. उगाचच असं जागतिक बँकेचं कर्ज आपल्यालाच फेडायचंय बुवा असा जो काही सपाट इस्त्री केलेला चेहरा घेऊन जे आपण फिरत असतो, तर तो सगळा तो लोड आहे जो सतत तो आपण ठेवतच नाही होत खाली. ते मग एन्झायट्या वगैरे ज्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत अतिशय लहान वयामध्ये, तर त्याचं कारण जामच सिरियसली घेतलंय आपण सगळंच, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. की आपल्या भीतीचं भांडवल केलं जाते. बुवा, बाबा, भगत, फकीर, त्याच्यानंतर हे जे खूप सारे वेगवेगळे यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया, हे विकत घ्या, ते विकत घ्या. याच्यामध्ये म्हणजे मी पण तुम्हाला प्रॉडक्टची लिंक देते बरं का, आणि माझ्याकडून काही चुकत असेल तर मला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. पण जे चांगलं आहे प्रॉडक्ट आणि जे आवश्यक आहे, ह्या 2च गोष्टी मी सतत सांगत असते, तरच विकत घ्या. तर आहे ना, किती वस्तू विकत घेऊ आपण, किंवा किती करू ट्रीटमेंट, किंवा काय काय बदल करू, किती प्रॉडक्टिव्हिटी दाखवू, किती पळू, तेव्हा आपण गुड इनफ होणार आहोत. आणि गृहिणी जर तुम्ही असाल, स्पेशली 30मध्ये असाल माझ्यासारख्या, किंवा वयानं लहान जरी असलं तरी माझ्या लक्षात आलं की खूप सिरियसली घेत आहेत सगळे, खूप लहान मुलं सुद्धा. लेट्स बी वियर्ड, लेट्स बी सिली. आणि खूप जास्त स्पीड लागलाय सगळ्याच गोष्टींचा. लोक लग्न पण ठरवतायत अशा पद्धतीनं की सोशल मीडियावरती माच करता येईल. तर ना ते तसं लग्न मला करायचंय का मला व्हायरल जातं ब्रायडलचा कॉन्टेंट म्हणून मला ती तशी व्हायरल ब्राईड व्हायचंय,
ह्याचे जरा प्रश्न आपण विचारायला पाहिजेत की आपण स्वतःसाठी किती गोष्टी करतोय आणि दाखवण्यासाठी किती करतोय, आणि त्या दाखवण्यासाठी करण्यामध्ये जो गांभीर्य सिरियसनेस आलाय आणि ते जे विनाकारण जे आपण प्रेशर स्ट्रेस टेन्शन घेतलेलं आहे. सद्गुरू वामनराव पै नेहमी सांगतात आणि माझे वडील सुद्धा खूप छान लेक्चरमध्ये उदाहरणं देतात की लहान मुलांकडे बघा, त्यांच्याकडे पैसा नसतो, हाती सत्ता नसते, कोणाचं लक्ष नसतं, तरी आनंदात असतात. असं जमलं पाहिजे आपल्याला. आपण जरा बावळट होऊयात, सततच सगळ्या गोष्टी टाकायलाच पाहिजे सोशल मीडियावर किंवा व्यक्तच व्हायला पाहिजे असं नाही. आपल्यासाठी पण काहीतरी करूयात छान आणि वेड्यासारखे वागूयात, चुका करूयात, थोडीशी माफ पण करूयात स्वतःला. फेल जरी झालो, चुकलं, काहीतरी बिनसलं, होतं एक नातं ते तुटलं, काहीतरी करत होतो प्रयत्न, गेले 4 पैसे, जरा थोडं जरा एक घेऊयात कॅज्युअली. आयुष्य ॲक्च्युली लहान नाही आहे, मोठं आहे. त्यामुळे खूप चान्सेस मिळतात. देर इज ऑलवेज अ टुमॉरो. तुम्ही सगळे माझे ऑनलाईन मित्रमैत्रिणी आहात आणि त्याच्यामुळे मी खऱ्याच ज्या गोष्टी केल्या त्या खऱ्याच तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या, अशा मस्त कॅज्युअली गप्पा मारून. अशा पद्धतीचा व्हिडिओ मला अधूनमधून करायला आवडतो, पण आधी प्रत्यक्षात करायला पाहिजे ना. वागल्यानंतर, तसं खरोखरीच जगल्यानंतर थोबाडवरती करून तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येता येतं. ह्या अगदी 7-8 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे माझं हे संपूर्ण अर्ध वर्ष 2025चं फारच कमाल गेलं. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. पण मला खरी मजा येईल जर याच्यातली एक जरी गोष्ट जी तुम्हाला पटते, आवडते, करेक्ट होत असेल तुमच्याकडून, ती जर तुम्ही केलीत तर आपण अपडेटेड याचा डिसेंबरमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ की आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला जमल्या की ज्याच्यामुळे वर्ष कमाल गेलं आणि अजून पुढचं 2026 आपल्याला कसं घालवायचं आहे. वेळ गेलेला नाही, अर्धवर्ष सरलंय, अर्धवर्ष अजूनही आपल्या हातामध्ये आहे. आपण अजूनही बदल घडवू शकतो. आय लव्ह यू.